आरक्षण सोडतीवर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। एसटी ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय झाल्याचा मोठा दावा किशोरी पेडणेकर यांनी केलाय। मुंबई आरक्षण सोडतीत फिक्सिंग असल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केलाय। महायुतीकडे एसटी नगरसेवक नसल्यामुळे हा सगळा घोळ घालण्यात आलाय असा आरोप मनसेने देखील केलाय। तर आपण पाहतोय थोड्या वेळापूर्वीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि या मुंबईतल्या आरक्षण सोडतीवर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। किशोरी पेडणेकर, मनसे, विजय वडेट्टीवार या सगळ्यांनीच या आरक्षण सोडतीवर आरोप केलेले आहेत। आम्ही एससी बद्दल बोलत नाहीये, पण ते टाकले गेले नाहीत आणि ऐन वेळेला सांगितलं की 3च्या वर नगरसेवक असते तर टाकलं असतं। ह्याचा अर्थ तुम्ही त्या 2 लोकांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या समाजावर अन्याय केलात। तुम्ही ओबीसी मध्ये जे टाकायला पाहिजे ती मुंबई ती तुम्ही टाकली नाही, त्याचा अर्थ तुम्ही ओबीसी समाजाला पण अन्याय केला। तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडे एसटीचा उमेदवार नाही। ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल त्या जे काही जगलरी केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे। नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही। यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण, काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एस टीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एस टीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। हे सगळं जे काही चाललं आहे आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटते ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे।